हा जो पायरेट क्रिस्टल आहे ना, ह्याने मला थोडंसं परेशान करून ठेवलेलं आहे. तुम्ही ब्रेसलेट घालाय तर सांगितले, पण आता मला कन्फ्युजन असं आहे की तुमच्या काही ब्रेसलेट उजव्या हातात आहेत, काही डाव्या हातात आहेत. मग आता आमच्यासारख्या माणसांनी कुठं घालायचं? म्हणजे उजव्या हातात घालायचं का डाव्या हातात घालायचं? टायगर्स आहे जगातलं सर्वात शक्तिशाली प्रोटेक्शन ब्रेसलेट आहे. शक्तिशाली क्रिस्टल कळले आम्हाला. आम्हाला 1 ते 9 नंबरच्या लोकांसाठीचे क्रिस्टल कळले. पण आता 1 ते 9 नंबर सोडून पण दुसरे क्रिस्टल आहेत का वेगळे? हो आहेत ना, क्रिस्टल भरपूर आहेत. क्रिस्टल आतापर्यंत मनुष्याने जवळपास ॲप्रॉक्सिमेट 5,000 क्रिस्टलपर्यंत प्रयोग केलेले आहेत. जर तुमची बेसिक रिक्वायरमेंट आहे काय, अन्न वस्त्र निवारा, म्हणजे कुठेतरी तुमचं जो कोर कॉम्पिटन्सी असेल ती कुठेतरी हॅम्पर होते. मग तुम्हाला परत काय वापरायचं आहे, रेड कार्नेलियन. तुम्हाला सगळ्या चक्रांना ऊर्जा देतं. म्हणजे काय, तुमचे सगळे फायनान्सेस पण आले, एक्सपान्शन आलं, ग्रोथ आली, हे सगळं येलो सिटीवरून बघतात. अजून असा प्रश्न पडलेला आहे की काही सेलिब्रिटीज आहेत किंवा काही ॲक्टर्स आहेत, ते त्यांची जी ज्वेलरी असते त्याच्यासोबत क्रिस्टल्सला कंबाईन करतात. म्हणजे थोडक्यात सलमान खानच्या हातातलं ब्रेसलेट बघितलं आपण, तर ते त्यांच्या ह्याच्यामध्ये तो ब्लू कलरचा एक आहे क्रिस्टल, तो त्यांनी वापरलेला आहे. असेच काही लोक गळ्यामध्येही घालतात. तर मग मला ते विचारायचं होतं की क्रिस्टल त्यांच्या प्युरेस्ट फॉर्ममध्ये असं ब्रेसलेट म्हणून वापरलेला जास्त फायदेशीर आहे का असं ज्वेलरीसोबत मिक्स करून तुमच्या बॉडीमध्ये म्हणजे बॉडीसोबत वापरलेला फायदेशीर आहे? ठीक आहे. हा बघा, हा खूप ना मोस्ट कॉमनली आस्क क्वेश्चन आहे मला. पायराईटचं लक्झरी लाईफचा कॉन्सेप्ट वेगळा आहे, टर्कोइजचा लक्झरी लाईफचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. मला जर आनंद घ्यायचा आहे तर माझी आनंद घ्यायची पद्धत वेगळी आहे बॉस, तुमची आनंद घ्यायची पद्धत वेगळी आहे. माझा फिरोजा जो ब्रेसलेट आहे ते वापरतात किंवा ते जे क्रिस्टल आहे ते लग्नानंतर नाही वापरू शकत कुणीच व्यक्ती. माझा एक सिम्पल क्वेश्चन, तुम्हाला पाहिजे काय? क्रिस्टल तुम्ही सिलेक्ट करत नाही, क्रिस्टल तुम्हाला सिलेक्ट करत असतो.